हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल. मी सुप्रिया आणि सुप्रियाज ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आजचा दिवस ना सगळा दळपांच्यामध्ये गेला होता. अगदी नीट करण्यापासून ते दळून आणेपर्यंत. तुम्हाला तर माहिती असेल माझ्या मैत्रिणींना की दळप करायला बसलं की किती वेळ जातो. तर असा सगळा दिवस कुठे गेला ना काहीच समजलं नाही. तरी जानूने माझी मदत केली. मी दळपच अशी नीट करून देत होते, तिनं ती दळून आणलीत आणि मी एकत्रच करते गव्हाचं आणि ज्वारीचं. पण गव्हाचं आज भेटलं नाही कारण ते बोललेत की बुधवारी किंवा गुरुवारी, त्यामुळे एकच ज्वारीचं ती दळून घेऊन आली. तर इकडे संध्याकाळी ना यांचे मित्र आले होते. अगदी जवळचे मित्र आहेत लहानपणीपासूनचे आणि ते सावर्डे गावात राहतात. तर त्यांची म्हस व्याली होती आणि त्या म्हशीचेच ना त्यांच्या आईने म्हणजे मावशीने ना आमच्यासाठी खरवस बनवून दिला होता आणि दूध दिलं होतं नागसवणीसाठी. तर त्या प्रत्येक वेळेस ना ज्या वेळेला त्यांची म्हस वेते ना तर त्यावेळेस त्या आमच्यासाठी नक्की खरवस वगैरे बनवून देतात स्वतः. आणि रक्ताच्या नात्यांच्यापेक्षा म्हटलं ना की जोडलेली नाती खरंच खूप छान असतात. आणि त्यांनी खूप सुंदर असा ना तयार करून दिला होता. मला तेवढाही त्रास त्याने दिला नव्हता आणि ते स्वतः बनवून दिला होता. त्यामुळे आणि मला तर प्रचंड खरवस आवडतो. त्यामुळे आणि बघा किती छान तयार आहे तो. खूप छान त्याच्या वड्या पडत होत्या आणि त्या त्यांनी बनवून भांड्यासहित मला तसंच दिलं होतं त्यांनी. तर तेच मी आता इकडे काढून ठेवते आणि त्यांच्यासाठी छानसा नाश्ता बनवला कारण त्यांना नको म्हणत होते नाश्ता. तरीही मग जबरदस्तीनं त्यांच्यासाठी मी उपमा बनवला. ते उपमा खात आहेत तोपर्यंत त्यांची मी भांडी इकडे रिकामी करून दिली आणि जवळपास 1 लिटर दूध होईल इतपत त्यांनी नागसवणीसाठी दूध आणलं होतं. तर तेही त्यांची भांडी सगळी रिकामी करून द्यायची होती. आणि खरं सांगते बाहेर राहून आल्यापासून अनुभव आहे की घरची आणि रक्ताच्या नात्यांच्यापेक्षा जोडलेली नाती आहेत ना ती एक नंबर राहतात आणि टिकून राहतात. आणि खरवसाचा वास बघून आमच्या टफी मॅडम ही येऊन उभ्या राहिल्या होत्या. तिला पण प्रचंड खरवस आवडतो. तिला मी 1-2दा टेस्टला दिला होता. त्याच्यानंतर तिला त्याची टेस्ट समजली आणि ती त्या टेस्टनुसार ना वासावरून येते. तर इकडे मी दूध गरम करायला ठेवलं होतं आणि त्याचं आपल्याला नागसवणी मी बनवणार नाही आहे कारण सतत गोड सहसा कोण खात नाही. मला नागसवणी प्रचंड आवडते पण आता खरवस आहे म्हटल्यावरती नागसवणीचा प्लॅन मी कॅन्सल केला आणि पनीर बनवायला ठेवलं. तर पनीर चांगलं उकळी येईपर्यंत ते दूध चांगलं बारीक गॅसवरती ना सतत चमच्याने हलवत राहायचं. नाहीतर काय होतं की खाली ते भांड्याला जळतं, त्यामुळे मग त्याचा वास येतो. त्यामुळे सतत आपण ते हलवत राहायचं. आणि मग ते तिकडे एका बाजूला होते तोपर्यंत मला इकडे पिठलं बनवायचं होतं. भाजीला सहसा आता भाज्या अवेलेबल नाही आहेत, त्यामुळे कडधान्य खाऊन कंटाळा येतो. त्यामुळे भाजी सहसा आता काय उपलब्ध होत नाही. तर आता हेच चालू आहेत, कधी कडधान्य, कधी पिठलं, कधी भजी, कधी काय. त्यामुळे आता म्हटलं की पिठलंच बनवायचं. त्याचीच तयारी केली होती. कढई ठेवली बघा गरम करत, त्याच्यामध्ये तेल टाकले, मोहरीची फोडणी टाकलेली आहे आणि हिरवी मिरची चिरून घेतलेली आहे बारीक. आणि आता आपण त्याच्यामध्ये कांदा ॲड करणार आहे ज्यावेळेस मिरची चांगली भाजेल. तर एकीकडे मी पातेल्यामध्ये भात पण लावलेला आहे आणि एकीकडे ते दूध म्हणजे हे होते पनीर तयार होते. तर इकडे आपण आता कांदा टाकूया भाजायला चांगला. आणि मी आता हा चटणी घालून नाही करत आहे, हिरवी मिरचीच घालून करते आहे कारण मला असंच पिठलं छान लागतं आणि आवडतंही तसंच. लाल पिठलं ना सहसा नाही आवडत, आमच्यात तरी घरात नाही आवडत, तर असंच आवडतं. आणि गरम पिठलं खायला खरंच खूप छान लागतं. त्यामुळे मग जेवणाच्या म्हणजे पिठलं झाल्यानंतर लगेचच भाकरी टाकून लगेचच मी सगळ्यांना जेवायला वाढणार होते, त्यामुळं करायला घेतलं. आणि आता इकडे कांदा भाजत आलेला आहे आणि आपण त्याच्यामध्ये आता अर्धा चमचा हळद घालणार आहोत. तर चांगलं छानसं भाजून घेतल्यानंतर ना त्याच्यामध्ये आपण आता पाणी ॲड करूया. जितपत आपल्याला हवा आहे पिठलं तितपत आपल्या अंदाजानुसार पाणी घालायचं. तर इकडे मी जवळपास एक अर्धा तांब्या पाणी घातलेलं आहे आणि थोडं लागेल तसं एक्स्ट्रा मी वाढवून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण मीठ घालूया आणि मीठ घातल्यानंतर चांगली उकळी येऊ देऊया त्याच्यासाठी. इकडे चवीपुरतं मी मीठ टाकते आहे. आणि मगाशी म्हटलं तसं ना की बाहेरचे माणसं खूपच अनुभव देतात. तर मी जिथं राहायला होते उदगावमध्ये तिथली शेजारी पाजारी किंवा परकी लोकं होती किंवा ज्यांच्या घरात मी राहत होते त्या लोकांनी आम्हाला प्रचंड मदत केली आणि प्रचंड साथ दिली आहे. अगदी माझी डिलिव्हरीसुद्धा तिकडंच झाली पहिली. तर इकडचे कोणीही नव्हते, तर तिकडच्याच लोकांनी मला खूप मदत केली. त्यामुळे म्हणते की आणि यांचे मित्र हे सावर्ड्याचे आहेत, ते खरंच लहानपणापासून मित्र आहेत अगदी जिवलग आणि ते कुठल्याही एका हाकेला धावून येतात. त्यामुळे बघा इतकं कोण कोणासाठी करतं की एवढ्या लांबून ते खरवस घेऊन आले होते. तर खरंच मला खूप असं भारी वाटलं. त्यांना मी आमच्या मिस्टरांना बोलून पण दाखवलं की खरंच बघा तुम्ही गेला असतात का घेऊन, म्हणून ते इतपत घेऊन आलेत.
तर चला असो, आपण आता पिठलं बनवायला घेतले. तर त्याच्यामध्ये आता मी इकडे बघा पीठ सुकं घेतलं आणि सुक्या पिठामध्ये ना पाणी ॲड करते आणि मग ते आपण त्याच्यातल्या सगळ्या गुठळ्या अशा चमच्याने ना फोडून घेऊया. चांगले मिक्स सतत हलवायचं म्हणजे ना त्यातले गुठळी राहत नाही. गुठळी राहिली की मग पिठलं बनवताना पण आपल्याला हे होतं. तर इकडे थोडंसं पातळ झालं होतं मिश्रण, म्हणून मी थोडंसं अजून पीठ घालते त्याच्यामध्ये आणि एकसारखं सतत हलवून घ्यायचं. बॅटर छान तयार करून घ्यायचं. त्यातली एकही गुठळी ठेवायची नाही. चांगलं जोराजोरात फेटलं की त्यातल्या गुठळ्या निघून जातात. आणि आता आपल्याला तिकडे फोडणीला ना उकळी आली आहे, तर त्या उकळीमध्ये आपण आता हे ॲड करूया. एका हाताने चमच्याने ढवळत राहायचं आणि एका हाताने पीठ सोडत राहायचं, जेणेकरून गुठळी पण होत नाही. त्यामुळे आता बघा, आणि लगेच एक अर्ध्या मिनटात 1 मिनटात ना पिठलं आपलं तयार होतं. फक्त उकळीची वाट बघायची असते. आता एक 5 नाही 1 मिनटात झाकण थोडंसं लावून त्याची वाफ काढली ना, तर अवघ्या घड्या लावून ना 1 मिनटात आपलं पिठलं तयार होतं. तर असं सतत छानसं हलवून घेतलेलं आहे मी. आणि आता आपण थोडा वेळ त्याच्यावरती झाकण लावून एक वाफ काढून घेऊया. गॅस थोडा बारीक केला आहे. एकसारखं हलवल्यामुळे पटकन शिजून जातं ते. आणि आता आपण त्याच्यावरती झाकण लावून ना एक 2 मिनटं ठेवून देऊया. एक चांगली वाफ निघाली ना की मग पिठलं छानसं तयार होतं. हे बघा, मस्त असं पिठलं तयार झालेलं आहे. खरं सांगते, खूप टेस्ट मस्त लागते. आणि गरम गरम कडक भाकरीसोबत, बाहेर पाऊस किंवा शेतात जर गरम भाकरी राहू दे, पिठलं जरी गरम असलं आणि भाकरी आणि कांदा की मस्तच टेस्ट लागते. खरं सांगते, घरी खावा किंवा बाहेर खावा, खरंच खूप छान टेस्ट येते आणि खरंच चवीलाही खूप छान होतं. अशा प्रकारे करून बघा. तर इकडे पहिली भाकरी झाली होती आणि यांना जेवायला पिठलं गरम आहे तोपर्यंतच मी एकेकाला देणार होते. करल तशा मी भाकरी त्यांना वाढणार होते, त्यामुळे मी ह्यांचं ताट लावायला घेतलं. तर सगळं जेवण गरम आहे बघा, कारण संध्याकाळी हे वेळाने येतात आणि मग पावसात भिजून आल्यावरती लगेचच त्यांना जेवायला लागतं. त्यामुळे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं तसं की हे कुठपर्यंत आलेत बघूनच मी जेवणाला म्हणजे भाकरीला घालते, कारण थंड जेवण त्यांना नाही आवडत. त्यामुळे हे येऊन फ्रेश झाले तोपर्यंत माझी भाकरी पण झाली होती. तर इकडे बघा छान पिठलं दिसतंय. इकडे डाळ लावली आहे मी आणि भात आणि कडक अशी भाकरी आणि कांदा मस्त दिसते ना, एकदम सिम्पलमध्ये. सिम्पल आणि सोबर, खायला छान आणि पचायलाही हलकं. तर या जेवायला तुम्हीही. तर यांना दिलं खायला. यांना विचारलं कसं झालं आहे, मीठ वगैरे व्यवस्थित पडले का, तर हे बोललेत की छान झाले. मग चला यांना जेवायला वाटले, म्हटलं बाकीच्यांना पण एक जमेल तसं सगळ्यांना करून दिलं आणि बाकीचं सगळं आवरून घेतलं. मग ओटा वगैरे साफ करून घेतला. फक्त आता भांडी घासायची उरली होती. तर आपलं मगाशी आपण पनीर ठेवलं होतं ना, तर ते मी आता गाळून घेणार आहे. थंड व्हायला मी ठेवून दिलं होतं. तर बघा, आता त्या एवढं दूध होतं, आता त्याच्यामध्ये किती छान पनीर झालं आहे बघा. पाणी अजिबातच तुम्हाला दिसणार नाही, अगदी किंचितच पाणी उरलेलं आहे, कारण ओरिजिनल दूध होतं ना ते. त्याच्यामध्ये भेसळ असं पाणी वगैरे काय नव्हतं. आपण पॅकेटवालं ज्या वेळेला आणतो ना दूध आणि त्याचं पनीर बनवायला घेतो, त्यावेळेला पनीर अजिबात चांगलं बनत नाही. अगदी थोडंसं म्हणजे होतं. त्याच्यापेक्षा हे घरच्या दुधाचं बघा, अगदी 1 लिटर दुधाचं ना कितपत पनीर झालेलं आहे. तर आता हे छानसं नितळून घेतलेलं आहे मी. त्यातल्या गुठळ्या वगैरे फोडून घेतल्या सगळ्या. हे बघा, हे पाणी जे आहे ते तुम्ही तुमच्या घरात असणाऱ्या डॉगींना किंवा झाडांना, कढीपत्त्याला वगैरे घालू शकता. तर आता हे 2-3 वेळांना स्वच्छ नळाखाली धुवून घ्यायचं आहे. भांड्यांना इग्नोर करा, कारण भांडी अजून घासायची आहेत माझी. हे सगळं स्वच्छ करून मगच मी भांडी घासायला घेणार होते. तर हे बघा एकदा धुवून घेतलेलं आहे मी. यातलं सगळं धुवून घेतल्यामुळे काय होतं की आंबटपणा वगैरे सगळा आहे ना तो निघून जातो, त्याचा वास येत नाही पनीरचा आणि मग छान लागतं खायलाही. जशी टेस्ट बाहेर मिळते तशीच मग ते खायलाही चांगलं लागतं. अजिबात कुठलाही उग्र वास त्याच्यामध्ये आंबट चिवट राहत नाही. ह्यात काय आपण लिंबू पिळलेला नाही आहे, त्यामुळे काय आंबटपणा येणारच नाही आहे. पण तरीही तुम्ही जर लिंबू पिळून करत असाल तर ते चांगलं 2-3 वेळानं छानसं धुवून घ्या. तर इकडे मी 2-3 वेळा छानसं धुवून घेतलेलं आहे पनीर आणि थोडंसं आता निथळून घेते. चांगलं हातानं प्रेस वगैरे करून त्यातलं पाणी सगळं काढून घ्यायचं आणि मग असं एकजीव हाताने करून घ्यायचं. आता मी हे उद्या सकाळी वापरणार आहे, त्यामुळे मी आता हे काय करणार, डीपला लावून ठेवणार, कारण हे लगेच ताबडतोब करून घ्यायला ह्याच्या वड्या नाही पडणार. त्यामुळे हे थोडंसं रात्रभर आपण डीपला लावून घेऊया. ह्यातलं पाणी वगैरे सगळं निथळून घेतलेलं आहे मी. थोडंसं हातानं क्रश करते आहे आणि मग ते एका डब्यामध्ये, असा माझ्याकडे स्टीलचा कंटेनर आहे, डबा आहे, त्याच्यामध्ये आता मी ते भरून ठेवते. रात्रभर डीपला लावून ठेवते, म्हणजे बघू सकाळी वड्या कितपत चांगल्या पडतात. तर
असं लावून घेऊया. तुम्ही ह्याच्यामध्ये कपड्यामध्ये बांधून आणि त्याच्यावरती जड ठेवलं तरी पण चालतं आहे, पण मी ह्यातलं सगळं निथळून वगैरे घेतले पाणी आणि अशा प्रकारे ठेवणारा आहे. बघूया आता ह्याचं कसं उद्या वड्या होतात. तर चांगलं प्रेस करून घेते आहे त्याच्यामध्ये. अगदी सॉफ्ट झाले पनीर. हाताने कालवल्यामुळे तर म्हणजे त्याच्यामध्ये अजिबात कुठली गुठळी राहिलेली नाही आहे. तर हे बघा दिसत असेल तुम्हाला मस्त जसं बाहेर मार्केटहून एकसारखं असतं मार्केटमध्ये ज्यावेळी वड्या आपण त्या घेतो तसंच त्या प्रकारेच दिसते बघा. कुठल्याही म्हणजे असं उबड दिसत नाही आहे, क्रशवालं दिसत नाही आहे. चांगलं मिक्स केल्यामुळं त्याला चांगलं हे आलेलं आहे. हे बघा आता आपण हे चांगलं पॅक बंद करूया आणि डीपला लावून ठेवूया आणि ते मग उद्या सकाळी आपण पाहूया. माझा डीप फ्रीज खाली आहे. ह्याची सिस्टम वेगळी आहे. डीप खाली आहे आणि रेग्युलरवरती आहे, त्यामुळे मी खाली ठेवून देते डीपला. जिथं बर्फ तयार होतो तिथे आपण हे ठेवायचं आहे. म्हणजे सकाळी थोडंसं घट्ट झालं की मग आपल्याला वड्या चांगल्या पाडता येतील. तर इकडे बाकीचं सगळं झालं आहे आणि मी अजून जेवायचे आहे, पण ताट करून ठेवले. मला जेवल्यानंतर कुठलंही काम सुचत नाही, त्यामुळे मी बाकी सगळं आवरून घेतलं. आणि सकाळी दुसऱ्या दिवशी आता ही आहे बघा. दुसऱ्या दिवशी मी सकाळी उठल्यावरती आंघोळ पाणी आवरल्यानंतर पहिल्यांदा मी जसा घरात दिवा लावतो ना तसंच आपल्या मंदिरातही मी रोज सकाळी उठल्यावरती दिवा पहिला लावते. देवपूजेला भलेही वेळ होऊ दे, करो किंवा नाही करो किंवा वेळ होऊ दे, तरीही मी पहिला दिवा लावते, अगरबत्ती लावते, धूप असेल तर धूप लावते. त्यामुळे काय होते की घर अगदी प्रसन्न वाटते. मधल्या 4 दिवसात नाही देवपूजा केली तर तुम्हाला बोलले की निगेटिव्हिटी किती. आणि ज्या दिवशी देवपूजा केली त्याच दिवशी साप बाहेर आला. कदाचित मला असं वाटायला लागलं की त्या दिवशी खरंच म्हणजे देवपूजा करायला बसले बरं झालं, कदाचित स्वामींनीच बाहेर काढला की काय काय माहिती. नाही जर केली नसती तर तो कुठे असता, कुणाच्या अंथरुणात असता, कुणाच्या कपड्यात असता, काहीच कळलं नसतं. त्यामुळे कदाचित त्यांनीच मार्ग दाखवला असेल आणि मी जबरदस्ती त्या दिवशी देवपूजा करायला बसली असेल. त्यामुळे आता ठरवले की नाही, कंटाळा करायचा नाही. आणि मग देवपूजा नाही सॉरी अगरबत्ती वगैरे लावून घेतली. आणि मग त्याच्यानंतर लागलंच पीठ वगैरे मळून गोळे करून ठेवले. आणि कारण डबा करायचा होता ना मुलांचा, त्यामुळे गोळे वगैरे लागलेच करून घेतले झटपट, कारण भाजी वगैरे बनवेपर्यंत ते चांगले मुरतील म्हणून. आणि हे आपण रात्री लावलेलं पनीर हे बघा किती घट्ट झालेलं आहे. बर्फ झाला आहे अगदी त्याचा खडा. तर त्यात आपण काढून बघूया. एकदम दगडासारखं झालेलं आहे. आता लगेच ते कटिंगला काही येणार नाही, त्यामुळे ताटामध्ये मी काढून घेते आणि थोडंसं ते आपल्या रूम टेम्परेचरवरती सॉफ्ट होऊ दे, मग आपण त्याच्या वड्या पाडूया. त्यामुळे मी ताटामध्ये काढले आणि त्याचा आकार बघा कसा डब्याचा आहे ना तसंच आकार आलेला आहे त्याला. आता आय होप की मला वाटतं की चांगल्या वड्या पडतील, पण बघू काय होतं आहे. तर थोडंसं सॉफ्ट झाल्यानंतर आणि अतिउत्साहीपणा थोडंसं अजून होतं घट्ट, म्हणजे बर्फ होता तरीही मी वड्या पाडायला घेतल्या. तर ते मी जास्त असं प्रेस करून, बर्फ होता ना मध्ये अजून, तर ही प्रेस करून मी ते वड्या पाडायला घेतल्या. तर बऱ्यापैकी पडत होत्या. तर असं कट मारून घेत होते बघा, आणि कट मारताना छान दिसत आहेत. मस्त ना. घरच्या घरी पनीर आपण बाहेर आणायला जातो तर एवढंसं पनीर 50 रुपये 100 रुपयाला भेटतं. हे घरच्या घरी नॅचरल पद्धतीने बनवलेलं पनीर किती छान दिसते बघा. तर मी हे घेतले भाजी बनवायसाठी, पण वड्या कट करताना माझा मिक्सर खराब झाला आहे. कधी चालू होतो आहे कधी बंद होतो आहे, त्यामुळे मग कॅन्सल केला प्लॅन पनीर बनवायचा. वड्या पाडून ठेवल्या आणि मग मी पनीर कॅन्सल केलं बनवायचं आणि भजीच केलेत. तर इकडे बघा माझ्या जाऊबाईच्या थोरल्या आहेत, त्या काल गेल्या होत्या नरसोबाच्या वाडीला आणि तिथून प्रसाद घेऊन आल्यात. आणि मग असे जे तुम्ही पनीर पाहिलात ना त्याची मी भाजी नाही बनवली, तर मी इकडे रसगुल्ले बनवले. आणि रेसिपी शेअर का केलेली नाही, कारण मी ही पहिल्यांदा बनवली होती त्यावेळेला फसले होते आणि हे दुसऱ्यांदा बनवते आहे. आणि रेसिपी छान झाली तरच मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करणार असं मी म्हटलं होतं. तर बघू, हे जर चांगले झाले तर नक्की तुमच्याशी तो व्हिडिओ शेअर करेन. तर चला इथंच थांबवते आता व्हिडिओ, इथं स्टॉप होऊया आणि भेटूया उद्याच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.